आज मी घरच्या घरी मस्त टूटी फ्रूटी बनवणार आहे। हे मी वॉटरमेलन घेऊन आलेली आहे बाजारामध्ये। आपण खाऊन झाल्यानंतर जे पाटची साल फेकून देतो त्याच्यापासून आपण आज टूटी फ्रूटी ट्राय करणार आहोत। हे बघा, हे साल अशी व्यवस्थित सगळी काढून घ्यायची आहे आणि असे छोटे छोटे स्क्विरल शेपचं कट करायचं आहे। आणि आपण टूटी फ्रूटीसाठी ग्रीन कलर पण वापरणार आहोत आणि रेड कलर पण वापरणार आहोत। आणि टूटी फ्रूटी बनवण्यासाठी आपण 2 ग्लास पाणी उकळायला ठेवायचं आहे। उकळल्यानंतर 10-15 मिनिटं हे मस्त शिजून घ्यायचं आहे। आता आपलं पाणी चांगलं उकळलेलं आहे। ह्याच्यामध्ये आपण कटिंग केलेले वॉटरमेलनचे तुकडे टाकणार आहोत। हे आपण फास्ट गॅसवरती शिजून घेणार आहोत। 10-15 मिनिटं तुम्ही शिजून घ्यायचं आहे। मी पण 10-15 मिनिटं शिजवणार आहे। आता 10 मिनिटं कलिंगडचे पीस शिजत तोपर्यंत आपण साखरेचा पाक करणार आहोत। ही एवढी मोठी वाटी भरून साखर घ्यायची आहे। साधारण 100-200 ग्रॅम साखर घ्यायची आहे। आणि ह्या वाटीपेक्षा स्मॉल साईजची वाटी घेऊन एवढं पाणी घ्यायचं आहे आणि साखरेचा पाक बनवायला घ्यायचा आहे। गॅसवरती पाणी टोप ठेवायचं आहे, त्याच्यात पाणी वतायचं आहे आणि त्याच्यामध्ये ती साखर ॲड करायची आहे। साखर ॲड करायची आहे आपण। हा पाक व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे आणि हा पाक तयार झाल्यानंतर परत आपण 2-3 मिनिटं परत आपली हे पीसेस ह्याच्यामध्ये पण शिजून घ्यायचे आहे पाकामध्ये। आता 10 मिनिटं झालेले आहे। याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि साखरेच्या पाकामध्ये आपण 5 मिनिटं शिजून घ्यायचं आहे। अशा प्रकारे एका चाळणीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि हे 10 मिनिटं शिजवलेले वापस आपण साखरेच्या पाकामध्ये 5 मिनिटं शिजून घ्यायचं आहे। आणि ह्या साखरेच्या पाकामध्ये आपण शिजवल्यानंतर टाकल्यानंतर हे सारखं हलवायचं आहे, जेणेकरून आपल्या खाली साखरेचा पाक जळायला नाही पाहिजे, म्हणून आपण हे सारखं हलवायचं आहे। जोपर्यंत ह्याचं पाणी पूर्ण आटत नाही तोपर्यंत आपण व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे। फास्ट गॅसवरती करायचं आहे, गॅस स्लो करायचा नाही। जर गॅस स्लो केला तर आपलं पाणी आटलं जाणार नाही आणि आपली ही टूटी फ्रूटी ओली दिसेल। त्याच्यामुळं चांगलं व्यवस्थित सुकं होऊ द्यायचं आहे आणि चांगलं मस्त शिजू द्यायचं आहे, कारण की हे 5 मिनिटामध्ये पाणी हे सगळं आपली टूटी फ्रूटी शोषून घेते। आणि शक्यतो सगळ्यात इम्पॉर्टंट, पाणी शिजवताना पण पाणी जास्त टाकायचं नाही। जर आपल्या तुकड्यांपेक्षा आपण किंचित थोडंसं पाणी वरती असेल तरच आपण शिजायला ठेवायचं आहे, किंवा खूपच जास्त पाणी टाकले आणि मग आपण शिजायला लावले तर आपली ही टूटी फ्रूटीची रेसिपी बिघडू शकते। आणि साखरेचा पाक पण आपण बरोबर ह्याला सगळ्याला व्यवस्थित असं पुरेल एवढा साखरेचा पाक करायचा आहे, खूप थोडा पण करायचा नाही। आता आपलं पाणी हे चांगलं आटायला लागलेलं आहे, चांगलं आटू द्यायचं आहे। आणि एका वाटीमध्ये आपण रेड कलर घेतलेला आहे आणि एका पेल्यामध्ये आपण ग्रीन कलर घेतलेला आहे। थोडंसं शिजवलेलं आपण ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि ग्रीन कलरच्या ह्याच्यामध्ये 1 चम्मच ॲड करायचा आहे। तुमचं जेवढं टूटी फ्रूटीचं कटिंग असेल त्याच्यावरती अवलंबून येतं की किती ॲड करायचं आहे ते। हे बघा, हे असं व्यवस्थित मिक्स करून ठेवायचं आहे आणि थोडंसं आपण पंख्याखाली ठेवायचं आहे। नंतर तुम्ही फ्रीजमध्ये पण एका प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये भरून स्टोअर करून ठेवू शकता। हे बघा, ही पण टूटी फ्रूटी आपली मस्त छान झालेली आहे। ह्याचं पाणी आपण सगळं हे करायचं आहे, साईडला काढून घ्यायचं आहे। हे बघा, आपली टूटी फ्रूटी मस्त रेडी झालेली आहे। आपण इकडे रेड कलर मिक्स केलेला आहे, इकडे ग्रीन, आणि आपला वॉटरमेलनचा जो कलर आहे तोच ठेवलेला आहे। हे मस्त थोडंसं 10-15 मिनिटं पंख्याखाली ठेवायचं आहे, चांगलं सुकू द्यायचं आहे आणि एका काचेच्या बाउलमध्ये भरून ठेवायचं आहे। वेगवेगळे कलर आहेत म्हणून जरा थोडंसं सुकू द्यायचं आहे, लगेच मिक्स करायचं नाही आहे। तुम्ही पण बनवा।